नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की CRPC मधील सेक्शन 125 बद्दल माहिती। हा जो सेक्शन आहे हा मेंटेनन्स बद्दलचा सेक्शन आहे। तर या सेक्शनच्या अंतर्गत कोण मेंटेनन्स मागू शकतो, केव्हा मागू शकतो, त्याबद्दलच्या तरतुदी काय आहेत आणि संबंधित वेगवेगळे जजमेंट काय आहेत याच्याबद्दल आपण एक सिरीज बघणार आहोत। फक्त एक व्हिडिओ नाही, आपण सिरीज बघणार आहोत। तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे की CRPC मधील सेक्शन 125। तर सेक्शन 125 ची जी बेसिक तरतूद आहे ती तरतूद याच्यासाठीच आहे की फॅमिलीतील जे मेंबर आहेत, खास करून बायको, मुलं, मायनर मुलं किंवा अनमॅरिड मुलगी आणि आई वडील हे लोक CRPC 125 च्या अंतर्गत कोर्टात अर्ज दाखल करू शकतात आणि मेंटेनन्स मागू शकतात। बायको आणि मुलं, अनमॅरिड मुलगी हे वडिलांकडून मागू शकतात आणि आई वडील जे आहेत, सिनियर सिटीजन आई वडील, ते लोक आपल्या मुलांकडून किंवा मुलीकडून मेंटेनन्स मागू शकतात। याची तरतूद 125 मध्ये दिलेली आहे। बरं, याच्यात अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी दिलेली आहे की एखाद्या पुरुषाने त्याचं आधीचं लग्न डिझॉल्व झालेलं असेल, त्याच्यात डिक्री झालेली असेल, घटस्फोट कायदेशीरपणे घटस्फोट झालेला असेल आणि त्याची बायको आता त्याच्यापासून वेगळी राहत असेल, थोडक्यात घटस्फोटित जोडपं आहे, बायको वेगळी राहते, या पुरुषाने नवीन लग्न केलं, याच्याकडे दुसरी बायको आली, या पद्धतीची पोझिशन असेल, या केसमध्ये घटस्फोटित बायकोनी जर नवऱ्याच्या विरोधात मेंटेनन्स मागितला तर या सेक्शनच्या अंतर्गत अशा पद्धतीने आधी घटस्फोट दिलेल्या बायकोला मेंटेनन्स मिळतो। थोडक्यात काय, तर बायकोला नुसतं घटस्फोट देऊनही चालत नाही, घटस्फोट दिल्यानंतरही काही वर्षांनी, 10, 12, 15 वर्षांनी 125 च्या अंतर्गत तुमची आधीची बायको तुमचा पिच्छा करत येऊ शकतो आणि 125 च्या अंतर्गत तुमच्याकडून परत मेंटेनन्स घेऊ शकते। या प्रकारची तरतूद या सेक्शन 125 मध्ये दिलेली आहे। पण हे सगळं जे आता मी तुम्हाला सांगितलं की 125 च्या अंतर्गत तुम्ही केस दाखल करू शकता आणि मेंटेनन्स मिळवू शकता, पण यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या दाव्यामध्ये लिहावी लागते, अर्जामध्ये लिहावी लागते। ती म्हणजे जो अर्जदार आहे, जे मेंटेनन्स मागणार आहेत, त्यांनी कोर्टात हे सिद्ध करायचं असतं की दे आर अनेबल टू मेंटेन देमसेल्फ, म्हणजे ते स्वतःला मेंटेन करू शकत नाही, ते स्वतःचा गुजारा करू शकत नाही। ही गोष्ट त्यांनी म्हणजे अर्जदारांनी कोर्टात सिद्ध करायची आहे। बरेचदा काय होतं, 125 चे अर्ज मी पाहिले आहेत, अर्ज येतं मेंटेनन्स पाहिजे म्हणून, पण अर्जामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो गाभा पाहिजे की ॲप्लिकंट इज अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, हा जो गाभा पाहिजे तो गाभा मिसिंग असतो आणि त्या ग्राउंडवर बरेचदा सेक्शन 125 चे अर्ज रिजेक्ट होतात। बरं, याच्यामध्ये परत एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनेबल टू मेंटेन हरसेल्फ याच्या संदर्भाने अख्खा एक पॅरा लिहायचा असतो। तो पॅरा लिहिताना कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की जी बायको आहे किंवा जे मायनर मुलं आहेत, यांनी कोर्टापुढे दे आर अनेबल टू मेंटेन देमसेल्फ किंवा हरसेल्फ हे सिद्ध करताना ते अगदी भिकेला लागलेले आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही आणि जरुरी नाही। बरेचदा अपोजिट लॉयरचा हा आर्ग्युमेंट असतो की ते कमवतात, पुरेसं कमवतात, खाण्यापिण्यापुरतं त्यांना आहे, मग त्यांना मेंटेनन्स कशाला? कारण मेंटेनन्सच्या या 125 सेक्शनच्या अंतर्गत मेंटेनन्स मागण्याचा ग्राउंडच हा आहे की दे मस्ट बी अनेबल टू मेंटेन देमसेल्फ, तेव्हाच त्यांना मेंटेनन्स मिळू शकतो। हा बेसिक प्रिन्सिपल आहे, हा बेसिक सूत्र आहे आणि त्यांना थोडंफार पगार असल्यामुळे ते या बेसिक सूत्रासाठी क्वालिफाय होत नाही, या बेसिक सूत्रात बसत नाही आणि त्यांचा मेंटेनन्स रिजेक्ट करण्यात यावं असं अपोजिटवाला लॉयर आर्ग्युमेंट करतो आणि अर्ज रिजेक्ट होतो। पण याला पुढे कोर्टाने हा गुंता सोडवला आणि हे सांगितलं आहे की अनेबल टू मेंटेन हरसेल्फ याचा अर्थ असा अजिबात नाही की ती बाई किंवा ते अर्जदार भिकीला लागलेले आहेत, असं अजिबात नाही। तर एक सर्टन स्टँडर्डनी जीवन जगता यावं याच्यासाठी जे काही उत्पन्न असावं लागतं ते नाही आहे, ते कमी पडतं आहे, किंवा ही बाई जी मेंटेनन्स मागते ती नवऱ्याकडे जर असती
तर तिचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहिलेलं असतं ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तिचं आत्ताच्या उत्पन्नातून होत नाही, मेंटेन होत नाही. ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी पैसा कमी पडतो, त्यासाठी मेंटेनन्स द्यावं अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करण्यात यावा आणि या आर्ग्युमेंटला कोर्टाने ग्राह्य मानलेलं आहे. त्या संदर्भाने पुढे आपण जजमेंट पाहणारच आहोत. तर मित्रहो, हा होता सेक्शन 125च्या संदर्भाने प्रस्तावनेचा व्हिडिओ. इथून पुढे आपण सिरीजमध्ये एक एक केस लॉ बघणार आहोत आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने मेंटेनन्स मागावं या संदर्भाने वेगवेगळे केस लॉ बघणार आहोत. तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी आपलं नाव, गाव आणि केसची माहिती लिहावी आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करावं. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि कायदेशीर सल्ला देऊ. बाय.